आषाढी एकादशी निमित्त राधानगरी तालुक्यातील अनेक गावातील मराठी शाळेचा पालखी व दिंडी सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला लहान मुलांनी केलेल्या वारकऱ्यांच्या वेशभूषा या लक्षणीय होत्या। गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। विद्यामंदिर खिंडीवरवडे व विद्यामंदिर आनाजे या शाळेतील विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता। त्याचबरोबर गावातील वारकरी संप्रदाय तसेच गावातील ग्रामस्थांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला होता। आपल्यासोबत विद्यामंदिर आनाजे ह्या गावचा छोटासा वारकरी या ठिकाणी आलेला आहोत आणि त्याला विचारणार की त्याची आज कसं काय वाटते आज वारकरी विषय। आज खूप छान वाटते वारकरी बनून आम्हाला। जशी पंढरपूरच्या माणसांची दिंडी जाते तशी आम्ही, जशी त्यांची शिस्त असते तशी आज आम्ही विद्यामंदिर आनाजे शाळेने शिस्त अनुभवली। कितीला जाता तू? मी आता 4थीला आहे। या विद्यामंदिर आनाजे ह्या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी आपण मुलाखत करणार आहोत की ही संकल्पना जी मांडलीत त्यांची अनेक स्टाफ देखील असेल त्यांना साथ देणारा, पण चांगली संकल्पना ह्या ठिकाणी आज आनाजे गावामध्ये मांडलेली असून जसं की पंढरपुरातलं जे वातावरण असतं ह्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीचा केलेला आहोत। ही जे पद्धत किंवा हे जे अवलंबण्याचं जे आयोजन केलेलं आहे हे कशा पद्धतीचं आयोजन केलं? आज आपण विद्यामंदिर आनाजे शाळेचा एक दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे। उद्याच्या आषाढी वारीसाठी देश विदेशातून अनेक वारकरी, अनेक भक्त या पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी येतात। पायी चालत येणारे संख्या यामध्ये खूप मोठी आहे आणि पायी चालत येत असताना लाखोंच्या समूहानं हे लोक चालत येतात, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये शिस्त, एकी, समानता अशी काही मूल्य किंवा अशी काही शिकवण त्यांच्याकडून समाजाला घेण्यासारखी असते। दिंडी सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं, त्यासाठी आम्हाला मुलांनी, पालकांनी अतिशय चांगलं असं सहकार्य केलं। उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांचा आहे। शाळेचा 72 पट आहे, जवळजवळ 100% मुलं यामध्ये सहभागी झालेले आहेत। सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा।